बघायला मिळतोय। मोठ्या संख्येने निर्बंध असून सुद्धा वारकरी हे आळंदीमध्ये पोहोचलेले आहेत आणि हा इथला उत्साह बघायला मिळतोय। पावसा पाण्यातही आळंदीमध्ये भक्तीचा महापूर हा बघायला मिळतोय। सर्वत्र ज्ञानोबा तुकारामचा गजर होतोय। ज्ञानोबांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि वारकऱ्यांचा उत्साह हा शिगेला पोहोचलाय। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। पालखी पंढरपूरकडे निघाली आहे। समाधी मंदिरावरील कळस सुद्धा हल्ला आणि निर्बंध आहे, त्यामुळे प्रचंड गर्दी आळंदीमध्ये नाही आहे। मात्र तरी सुद्धा वारकऱ्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रशांत सागवेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रशांत, आळंदीमध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे? संत माऊली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी अखेर आज झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे कशा पद्धतीने प्रस्थान होणार, कोणाला आमंत्रित केलं जाणार। कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे महापूरची जी स्थिती निर्माण झाली होती, आळंदी आणि आळंदीच्या आजूबाजूची जी गावं पाण्याखाली होती। आळंदीमध्ये जाणारे जे मार्ग आहेत, तीनही मार्ग हे पाण्याखाली होते, पूल पाण्याखाली होते। त्याच्यामुळे अगदी कमी संख्येमध्ये हे प्रस्थान होणार हे महाराष्ट्र शासनानं आधीच जाहीर केलेलं होतं। मंदिर प्रशासनानं पण त्याच्या पद्धतीच्या सूचना काढल्या होत्या। फक्त 1660 वारकरी जे मानाचे जनतेचे प्रमुख आहेत त्यांना घेऊन हे प्रस्थान करणार अशा पद्धतीची बातमी होती आणि त्याच्याच पद्धतीने आज हे सगळं वातावरणामध्ये पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। माऊलींची पालखी ही सगळ्यात या पालखी सोहळ्यामध्ये जेवढ्या काही पालख्या निघतात त्यातली सगळ्यात श्रीमंत आणि ज्यांच्याकडे खूप मोठ्या संख्येने वारकरी आणि दिंड्या आहेत अशा पद्धतीची वारकरी श्रीमंत इन द सेन्स वारकऱ्यांच्या संख्येच्या अनुषंगाने मी म्हणतोय खूप वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। महाराष्ट्राच्या अगदी कोपऱ्यातून आपण ऐकलं असेल का काही विदेशातून सुद्धा वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत। त्यामुळे खूप मोठी श्रीमंती माऊलींना लाभली पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आणि त्याच्या आधी सुद्धा। तुलनेनं बाकीच्या ज्या पालख्या आहेत या कमी वारकरी असतात, कमी दिंड्या असतात, त्यामुळे लक्ष जे सगळं असतं पालखी सोहळ्यामध्ये किंवा आषाढी वारीमध्ये ते सगळं माऊलींच्या पालखीकडे असतं। पण मात्र आज यंदा हे जे वैभव आहे हे वैभव काहीच कमी आहे। त्याला कारण अर्थात नैसर्गिक आपत्ती आहे, दुसरं काही कारण नाही। आणि ती काळजी घेणं, काटेकोरपणे नियमांचं पालन करणं हे सगळं वारकरी अगदी मनापासून करतायत। कारण शिस्ती करता आणि त्यांच्यातले जे नियम आहेत त्याकरता आपण वारकऱ्यांना ओळखतो। मात्र प्रशांत, सरकारकडून आवाहन केलं जास्त गर्दी करू नका आळंदीमध्ये, त्याला वारकऱ्यांनी सुद्धा योग्य तो प्रतिसाद दिलाय। बिलकुल बिलकुल अगदीच म्हणूनच मी म्हटलं जगदीश की शिस्त पाळण्याकरता म्हणून वारकऱ्यांचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण त्यांची ओळख आहे, आयडेंटिटी आहे वारकऱ्यांची। शिस्तीचं नियमांचं ते अतिशय काटेकोरपणे पालन करतात, परंपरांचं पालन करतात, संस्कृतीचं जतन करतात आणि कुठेही त्यांच्याकडून या कुठल्याही गोष्टीला गालबोट कधीच लागत नाही। ही एवढ्या वर्षांची परंपरा आहे। त्यामुळे जसं त्यांना मंदिर प्रशासनाने अध्यादेश काढला, शासनानं तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर त्यांनी काटेकोरपणे पालन केलेलं आहे। त्याच पद्धतीनं आज हे प्रस्थान घातलेलं आहे आणि त्याचं झालेलं सुद्धा आहे। ठीक आहे, त्यामुळे आळंदीमधला तो उत्साह जो आहे तो तसाच आहे। नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरीतल्या राजापुरामध्ये ओढ्यालगत